खासदारकीची इच्छा आहेच म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो, भुजबळांचं वक्तव्य। 1 महिना उलटूनही निर्णय न झाल्यानं माघार, भुजबळांची प्रतिक्रिया। शिखर बँक घोटाळ्यामध्ये अजित पवार यांना क्लीन चिटला अण्णा हजारेंचा आक्षेप। क्लोजर रिपोर्टला हजारे देणार आव्हान, याचिका दाखल करण्यास हजारेंना कोर्टानं दिला वेळ। राहुल शेवाळे मानहान प्रकरणामध्ये संजय राऊत, उद्धव ठाकरेंना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड। समन्स रद्द करण्यासाठी उशिरा याचिका केल्यानं कोर्टाची कारवाई। लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या अपयशाचं भाजप आज मुंबईमध्ये करणार विश्लेषण। देवेंद्र फडणवीस, बावनकुळे घेणार मतदार संघनिहाय कामगिरीचा आढावा। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता। राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाड पोटनिवडणूक, प्रियंका गांधी लढवण्याची चिन्ह। जे अहंकारी झाले त्यांना 241 वर्ष रोखलं। आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांच्या कानपिचक्या, पण रामविरोधी लोकांना 234 जागांवरती रोखलं, कुमारांचं टीकास्त्र। लोकसभा निकालानंतर अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर। सकाळीच दौऱ्याला सुरुवात, पुण्यातल्या पूर परिस्थिती संदर्भात बैठक आणि आषाढी वारी नियोजनाचाही आढावा घेणार। शरद पवारांच्या प्रभावामुळे गेम पालटला, लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश, जयंत पाटील यांचं वक्तव्य। इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांचं शानदार स्वागत। सांगली लोकसभेमध्ये काही गोष्टींवरून माझ्याबाबत गैरसमज पसरले, जयंत पाटलांची थेट टीका। आम्ही आघाडी धर्म पाळला, जयंत पाटलांचा दावा। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस। शिवतीर्थ निवासस्थानी मनसे कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन, तर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा बॅनरवरती उल्लेख। अर्थसंकल्प जुलैच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये सादर केला जाण्याची शक्यता। निर्मला सीतारामन एनडीए सरकारचा अर्थसंकल्प मांडणार। भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही, विश्व हिंदू परिषद नेत्यांचा सवाल। वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्यावरून तीव्र नाराजी। पुण्यामधील ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार, पोलिसांच्या दाव्याकडे लक्ष। कांद्यासंदर्भात नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले, कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार। पराभवाचं कारण ठरलेल्या कांदा प्रश्नावरती तोडग्याचे केंद्राचे प्रयत्न। धाराशिव शासकीय मेडिकल कॉलेजच्या तळघरामध्ये पाणी, लाखो रुपयांच्या औषधांचं नुकसान। सुरक्षा रक्षकाच्या मदतीनं 2 कोटींचा साठा वाचवण्यात यश। G7 परिषदेसाठी सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये दाखल। आज जागतिक नेत्यांसह द्विपक्षीय चर्चा करणार। आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऊर्जा आणि आफ्रिकेसंदर्भातल्या परिसंवादामध्ये मोदींचा सहभाग। रशियामध्ये नदीमध्ये बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांवरती आज अंत्यसंस्कार। काल रात्री उशिरा तिघांचे पार्थिव मूळ गावी रवाना। भडगाव आणि अमळनेर येथे अंत्यसंस्कार। पंचेचाळीस भारतीयांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचं विशेष विमान कुवेतहून कोच्चीमध्ये दाखल। अग्नितांडवामध्ये केरळमधील 23, तमिळनाडूमधल्या 7 आणि कर्नाटकमधल्या 1चा मृत्यू। नीट परीक्षा घोटाळा संदर्भामध्ये आणि एनटीएच्या याचिकेवरही आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। देशामध्ये विविध कोर्टात दाखल याचिकांवरती एकत्र सुनावणीची एनटीएची मागणी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.